श्री गजानन जत्रा। माझं नाव ओमकार सदाशिव कदम। आपल्या इथं आपण 10 वर्षापासून गणपतीचा स्टॉल लावत आहोत। आपल्या इथं आहे तर अजून त्याची फिनिशिंगमध्ये मूर्ती मिळते। पेनचा माल आपल्या इथं तिला सुद्धा पूर्ण आमचे हे दोन्ही मुलं जे तर नातू आहे ते आपल्याला तुमच्या भाषेमध्ये त्याला तुम्ही नवासा याचं नाव आदित्य कदम आणि हा ओम कदम। गेली 10 वर्षापासून ते धंदा ह्या व्यवसायामध्ये आहे। ते शिकलेले आहे, ग्रॅज्युएट झालेले आहेत, परंतु साईड बिझनेस आणि धंदामध्ये उतरून पैसा कसा कमावा हे आता लहानपणापासून त्यांना ते वळण लागलेलं असल्यामुळे त्यांचं फ्युचर ते कधीच म्हणजे उपाशी राहू शकत नाही। अशा पद्धतीने त्यांनी या स्टॉलच्या माध्यमातून एक धंद्यामध्ये उतरलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे धंदा करतात। यावर्षी काय झालं, थोडंसं गणपती मूर्ती महाग आहे। त्याचं कारण असं आहे की सरकारने याच्यावर बंदी आणली होती, परंतु नंतर कोर्टाने उठवली। त्याच्यामुळे काय झालं की ज्या मार्केटमध्ये ज्या पद्धतीने मूर्ती यायला पाहिजे त्याच्यात कमी प्रमाण असल्यामुळे थोडंसं थोडासा भाव वाढलेला आहे। आणि अशा पद्धतीने हे गेले 8-10 दिवसापासून याच्यावर मेहनत करतात आणि ते 3 दिवस महत्त्वाचे आहेत त्याचे, त्यामुळे ते त्याच्यामध्ये सक्षम। भक्तांना काय आवाहन करणार तुम्ही? भक्तांना काय आवाहन करणार? भक्तांना आव्हान असंच कराल किंवा यावर्षी गणपती जोशमध्ये तुम्ही साजरा करावा, आनंदात साजरा करावा। जसं इतर समाजाचे सण साजरे होतात त्याचप्रमाणे हा सुद्धा सण साजरा व्हावा, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये आणि या शहराची शांतता अबाधित राहावी असं मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो। आणि अशा पद्धतीने जर हे समजा व्यवस्थित झालं तर दुधात साखर पडल्यासारखं होईल आणि सर्व प्रकारे एक शांतता ह्या शहरामध्ये निर्माण होईल, म्हणून मी सर्वांना आवाहन करतो।